शिवाजी विद्यापीठ चौकातील केएसबीपी उद्यानात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यात आली। नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि महापालिका पदाधिकाऱ्यांनी स्मारकासाठी आवश्यक जागेची पाहणी केली। त्यानंतर केएसबीपीची जागा अंतिम करून हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असं मत नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागांची पाहणी सुरू होती। महापौर रुपाराणी निकम यांनी 3 जागा निवडल्या होत्या। त्यानंतर गुरुवारी नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम यांच्यासह महापालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठाजवळील केएसबीपीची उद्यानाची जागा अंतिम केली। या जागेवर स्वर्गीय अजितदादांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। अजित पवार यांचं महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झालं होतं, त्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या सर्व प्रश्नांची जाण होती। काळमावाडी थेट पाईपलाईन योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्कमधील कृषी महाविद्यालयाची जागा, आयटी पार्क अशा अनेक प्रकल्पांसाठी अजितदादा पवार यांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे त्यांचं स्मारक गतिमान विकासाच्या वाटेवर प्रेरणादायी ठरेल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी नमूद केलंय। संकुलाला जे आज भाव आहे त्याचा भाव पुढच्या काळात येणार आहे आणि ह्या सर्वामध्ये अजितदादांचं फार मोठी दूरदृष्टी होती। विकास कामाबद्दल प्रचंड त्यांना प्रेम होतं, पण ही कामं दर्जेदार झाली पाहिजे अशी त्यांची भावना होती। मला वाटतं अशा प्रकारचे स्मारक शासनाच्या सहकार्याने महानगरपालिका निश्चित उभारेल, त्याचा मेंटेनन्स चांगला ठेवेल आणि अजितदादांना अपेक्षित असलेलं आणि त्यांना अपेक्षित असलेल्या विकासाबाबतची त्यांची जी प्रचंड ध्यास होता तो पूर्ण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी निश्चित झालेली जागा मोक्याची असून या जागेचं उत्तम रीतीनं सुशोभीकरण करून एक दर्जेदार स्मारक कोल्हापुरात बनवलं जाईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। पुढच्या शिवाजी विद्यापीठालगतच एक चांगली जागा सन्माननीय नामदार मुश्रीफ साहेब यांनी आज पाहणी केलेली आहे। आमचे महापौर निकमताई आहेत, आमचे स्टँडिंग चेअरमन शिराळे आणि सर्व नगरसेवक आदिल, फरास, उपमहापौर अक्षय या सगळ्यांनी आज ही जागा बघून जवळजवळ ही जागा निश्चित केलेली आहे। खूप मोक्याची जागा आहे। हा मेन रोड आहे। विमानतळावरून येत असताना कोल्हापूर शहरामध्ये येत असणारा दर्शनी हा पुतळा होईल आणि जी अपेक्षा राष्ट्रवादी पक्षाची किंवा महाराष्ट्रातल्या जनतेची राष्ट्रवादीकडून आहे ती निश्चित या ठिकाणी हा पुतळा झाल्यानंतर निश्चित होईल। केएसबीपीकडे ही जागा होती, परंतु थोडीशी आता दुरावस्थेमध्ये आहे। याचे चांगलंच सुशोभीकरण करून एक दर्जेदार पुतळा महाराष्ट्रात पहिला व्हावा या पद्धतीच्या ज्या सूचना होतात तो प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असणार आहे। आता ही जागा निश्चित झालेल्या लवकर याच्या सगळ्या बाकी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून इथं पुतळा बसवला जाईल। स्मारक आणि पुतळ्याचा आराखडा आर्किटेक्ट सुनील पाटील यांच्याकडून बनवून घ्यावा अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिल्या। यावेळी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन सभापती सत्यजित जाधव, गटनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक विजय जाधव, आदिल फरास, भैया माने, सतीश लोळगे, शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते।